नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या चालू घडामोडीच्या भागामध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या आपण भागामध्ये आपल्या चालू घडामोडीच्या या विषयाच्या संदर्भातले वेगवेगळे जे काही प्रश्न आहेत त्या प्रश्नाचं आपल्याला विश्लेषण करायचं आहे. तर कुठेही जाऊ नका, मी असिस्टंट प्रोफेसर रमेश घोरपडे. विद्यार्थी मित्रांनो, पहिला प्रश्न काय म्हणतोय बघा. केरळ हे एक राज्य आहे, ओके, आणि केरळमध्ये शोधण्यात आलेल्या नवीन गांडूळ प्रजातीचं नाव काय आहे, अशा प्रकारचा प्रश्न हा परीक्षेला विचारला जाऊ शकतो. कसं असतं माहिती आहे का, म्हणजे नवीन एखादी प्रजाती जर शोधण्यात आली किंवा एखाद्या प्रजातीची संख्या कमी झाली तर हे आवर्जून परीक्षेला विचारलं जातं. आणि अशा प्रकारचं हे गांडूळ आहे, थोडंसं सापासारखं दिसणारं, ओके, आणि ज्याचं नाव काय आहे तर बघा ड्रॉविडा वजानिया अशा पद्धतीचं नाव आहे, म्हणून हे पण लक्षात राहू द्या. बघा, नाव गरजेचं आहे, थोडंसं महत्त्वाचं नाव आहे. ओके, चला पुढे जाऊयात. बघा, सरकारी रुग्णालयामध्ये प्रोटॉन कॅन्सर थेरपी जी आहे, आता ही खूप महत्त्वाचं आहे. यासाठी महत्त्वाचं आहे की प्रोटॉन कॅन्सर थेरपी ही जी आहे ही आता सरकारी रुग्णालयामध्ये देखील सुरू करण्यात आलेली आहे. आणि मग अशा पद्धतीने सुरू करण्यात आलेली ही जी थेरपी ही भारतातील कोणत्या राज्यामध्ये चालू करण्यात आली तर ती तमिळनाडू सरकारने सुरू केलेली आहे. बरोबर आहे की नाही? महाराष्ट्र सरकारच्या लक्षात नसेल आलं कदाचित, बरोबर आहे की नाही? तर हे प्रोटॉन टीम थेरपी आहे. आणि त्यानंतर इथे काय म्हणाले बघा, तर स्टँडर्ड रेडिओथेरपी या पद्धतीने इथे असं म्हटलंय. ओके, आणि या पद्धतीने आपल्या भारतामध्ये थेरपी म्हणजे सरकारी रुग्णालयामध्ये देखील केली जाणार आहे, म्हणून हे पण लक्षात राहू द्या. ओके, असं. आता प्रोटॉन कॅन्सर हा जो आहे हा म्हणजे मेंदूमध्ये गाठ होते, म्हणून त्याच्यासाठी हे विशेष जरा खतरनाक असणार आहे. ओके, सेन्सिटिव्ह भाग असणार आहे. सर्वोच्च न्यायालय जे आहे, सर्वोच्च न्यायालयाने ज्या दत्तक माता आहेत, म्हणजे दत्तक मुलगा नुकताच घेतलेला आहे, बाळ घेतलेलं आहे, अशा मातांना किती आठवड्याची जी काय प्रसूती रजा आहे ते देण्याचं किंवा देण्याचे आदेश हे जे आहेत हे कुणी दिलेले आहेत तर सर्वोच्च न्यायालयाने दिलेले आहेत. तर प्रामुख्याने किती आठवडे सुट्ट्या मिळणार आहेत तर 12 आठवडे सुट्ट्या मिळणार आहेत, म्हणून हे देखील लक्षात राहू द्या. 12 आठवडे म्हणजे थोडक्यात या ठिकाणी 3 महिने काय मिळणार आहेत, सुट्ट्या मिळणार आहेत. आता पुढे जाऊयात. बघा, अरुणाचल प्रदेश, अरुणाचल प्रदेश हे जे राज्य आहे या राज्यामध्ये सुमारे बघा 189 वर्षानंतर, किती वर्षानंतर, 189 वर्षानंतर पुनर्शोध लागलेली दुर्मिळ वनस्पती जी आहे तिची प्रजाती कोणती, अशा प्रकारचा प्रश्न हा परीक्षेला विचारला जाऊ शकतो. तर हेनकेलिया मोनोफिला अशा पद्धतीची ती काय आहे, प्रजाती आहे. तिचं फूल या पद्धतीचं दिसतं आणि इथे म्हटलंय ते एक रेअर प्लांट आहे. रेअर प्लांट म्हणजे काय, दुर्मिळ ते तो प्लांट आहे आणि रिडिस्कवर्ड करण्यात आलेला आहे. या अगोदरही डिस्कवर असाच एक प्लांट करण्यात आलेला होता. 189 वर्षापूर्वी तो काय करण्यात आलेला होता, डिस्कवर करण्यात आला होता. त्यानंतर ही पहिलीच वेळ या ठिकाणी डिस्कवर करण्यात आलेली या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते. आता पुढे बघा, जगातील 7 खंडातील, किती खंडातील, 7 खंडातील आणि प्रत्येकी 7 सर्वोच्च ज्वालामुखीची जी काय शिखरं आहेत, म्हणजे प्रत्येक खंडातलं एक ज्वालामुखीय शिखर आणि जे सर्वोच्च असलं आहे किंवा सर्वात उंच आहे असं शिखर सर करणारा सर्वात कमी वेळेत किंवा मग सर्वात कमी वेळेमध्ये सर करणारा भारतीय गिर्यारोहक कोण ठरला आहे, ज्याचं गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये त्याचं काय करण्यात आलेलं आहे, नाव नमूद करण्यात आलेलं आहे. त्याचं नाव काय आहे तर भूपती राजू अन्मेश वर्मा असं हे थोडंसं मोठं नाव आहे, हे लक्षात राहू द्या. बघा, ओके, क्लिअर आहे सर्वांना? ही त्याची इमेज आहे. इथे त्याला अवॉर्ड म्हणजे मानांकन पत्र देण्यात आलेलं आहे. आणि आपण पुढे जाऊयात. बघा, यूकेच्या हाऊस ऑफ कॉमन्स, बघा काय म्हटलंय, यूकेच्या हाऊस ऑफ कॉमन्स, ज्याला संसद म्हटलं जातं, संसदेचे कनिष्ठ सदन, ओके, हाऊस ऑफ कॉमन्स तर्फे महिला सक्षमीकरण पुरस्कार
कोणत्या अभिनेत्रीला प्रदान करण्यात आला, अशा प्रकारचा प्रश्न या ठिकाणी विचारलाय. तर त्या अभिनेत्रीचं नाव आहे ऋतुपर्णा सेनगुप्ता, अशा पद्धतीचं नाव आहे अभिनेत्रीचं. लक्षात राहू द्या, या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. ओके, चला आता आपण नंतरचा प्रश्न बघूयात. उत्तर प्रदेश मधील किंवा उत्तर प्रदेशातील स्वच्छ हवा कार्यक्रम हा तिथे राबवला गेला आहे की स्वच्छ हवा राहिली पाहिजे, हवेचं प्रदूषण कमी झालं पाहिजे. आणि मग या कार्यक्रमासाठी सुमारे $310 लाख कर्ज जे आहे मित्रांनो, कर्ज जे आहे हे कर्ज कोणत्या संस्थेने मंजूर केले, अशा प्रकारचा प्रश्न इथे विचारला आहे. आणि याचं करेक्ट उत्तर काय, तर वर्ल्ड बँकेने काय केलेलं आहे, कर्ज मंजूर केलेले, हे पण लक्षात राहू द्या. बघा इथे म्हटलंय आपण की वर्ल्ड बँक अप्रोच, बघा इथे $300 लोन म्हणत आहे आणि UP साठी ते काय करण्यात आलेलं आहे, तर अप्रुव्हल मिळालेलं आहे. आणि क्लीन एअर ट्रान्झॅक्शनसाठी ते काय करण्यात आलं आहे, देण्यात आलेलं आहे. म्हणून हे पण महत्त्वाचं आहे. आपण थोडंसं पुढे जाऊयात. नंतर बघा 17 मार्च 2026 पासून सुरू झालेली 24/7 स्पीड पोस्ट सेवा जी आहे, ही सेवा कोणत्या महानगरामध्ये लागू करण्यात आली, अशा प्रकारचा प्रश्न, म्हणजे किती महानगरामध्ये लागू करण्यात आली, अशा प्रकारचा प्रश्न इथे विचारलाय. तर प्रामुख्याने 6 महानगरांमध्ये लागू करण्यात आलेले आहे. 2026चा प्रतिष्ठित आबेल पुरस्कार हा जो आहे तो कुणाला जाहीर झाला, तर याचं करेक्ट उत्तर काय आहे मित्रांनो, तर गर्ड फाल्टिंग्स, अशा पद्धतीने उत्तर आहे. पुरस्कार कोणता आहे, तर आबेल प्राइज आहे. विजेता बघा गेर्ड फाल्टिंग्स आहे, देश जर्मनी आहे. त्यानंतर कार्य आणि योगदान संस्था कोणती, मॅक्स प्लॅन्क्स इन्स्टिट्यूट फॉर मॅथमॅटिक्स असं म्हटलंय. त्यानंतर क्षेत्र कोणते, अर्थमेटिक जॉमेट्री आहे. त्यानंतर योगदान बघा त्यांचं काय आहे, तर संख्या सिद्धांत व भूमिती यांचा संगम असलेल्या क्षेत्रात महत्त्वपूर्ण त्यांनी संशोधन केलेलं आहे. आणि विशेषतः काय आहे, तर आबेल पुरस्कार मिळवणारे ते पहिले जर्मन संशोधक आहेत, म्हणजे ते जर्मनीचे आहेत. कुठले आहेत, ते जर्मनीचे आहेत. आणि बघा आबेल पुरस्काराबद्दल किंवा आबेल पुरस्कार देणारी संस्था कोणती आहे, तर बघा नॉर्वेजियन अकॅडमी ऑफ सायन्स अँड लेटर्स, अशा पद्धतीची ती संस्था आहे. आणि कधीपासून दिला जातो, 2003 पासून दिला जातो. कुणाच्या स्मरणार्थ दिला जातो, तर नेल्स हेनरिक आबेल यांच्या स्मरणार्थ हा पुरस्कार दिला जातो. रक्कम किती असते, तर रक्कम असते बघा 7.5 दशलक्ष नॉर्वेजियन क्रोनर, अशा प्रकारे हे चलन आहे नॉर्वेजियनचं क्रोनर. ओके, अशा पद्धतीने दिलं जातं, लक्षात राहू द्या. आता त्यानंतर $चा विचार केला तर $8,73,000 होतात. खूप मोठी रक्कम आहे. आणि निवड प्रक्रिया 5 आंतरराष्ट्रीय गणित तज्ज्ञांची आबेल समिती विजेता म्हणून काय केली जाते, निवड केली जाते. अशा प्रकारे हा एवढा महत्त्वाचा पुरस्कार या ठिकाणी आपल्याला बघायला मिळाला. ओके, चला एक शेवटचा प्रश्न. नुकतेच निधन पावलेले विजयपथ सिंघानिया हे जे आहेत, हे कोणत्या प्रसिद्ध उद्योग समूहाचे माजी अध्यक्ष होते, ज्यांचं नुकतंच काय झालेलं आहे, निधन झालेलं आहे, तर त्याचं करेक्ट उत्तर आहे रेमंड समूह. रेमंड कपडा जो आहे मित्रांनो, त्या रेमंडचे हे काय होते, तर माजी अध्यक्ष होते. आणि आता त्यांचा मुलगा हा काय आहे, अध्यक्ष पदावरती आहे, गौतम सिंघानिया त्याचं नाव आहे. ओके, अशा पद्धतीने हा ब्रँड आहे कपड्यांमधला. या ठिकाणी आपण थांबूयात. पुनश्च एकदा नेक्स्ट लेक्चरमध्ये भेटणार आहोत. तत्पूर्वी बेल आयकनला क्लिक करा, आपलं चॅनल सबस्क्राईब करा अगोदर, आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा. ओके, धन्यवाद.